त्यात तुम्ही काही अंध मुलांचे फोटो पण बघा त्या पॅम्पलेट मध्ये. आणि इथे काही आता IBPS ची एक्झाम झाली बँकेची, त्याला काही मुलं पास झाले, ते सुद्धा इथे आज इंटरव्ह्यूच्या ट्रेनिंगला येणार. मी तुमच्या सिलेबस काय असतो, त्याची तयारी कशी करायची आणि नोकरी कशी मिळेल, या साधारणतः सगळ्यांचा आपण आढावा घेऊया. आढावा घेऊया म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल तरी पण आपण बोलूया. साधारण फार पूर्वी तुम्ही असं ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहित पण असेल, पोलीस मध्ये कॉन्स्टेबल म्हणून जायचं तर जो हट्टा कट्टा आहे तो सरळ येत पोलीस मध्ये आला. नंतर चौथी पास थोडा येत असेल, भरपूर अर्ज जायला लागले, प्रत्येक जण वाटायला लागले आपण पोलीस मध्ये भरती होऊया. चौथी पास परत 10वी पास, आता किती पास लागतं माहिती तुम्हाला? आता 12वी पास लागतं. त्यात त्याला लेखी परीक्षा पण द्यावी लागते, पूर्वी ती पण देता येत नव्हती. ही परिस्थिती कशी आहे की कोणतरी सांगतं की मी बोरिवलीत 10 लाखाला घर घेतलेलं होतं, आता ते मिळेल का? नाही, तशीच ही परिस्थिती. अर्जदारांची प्रचंड संख्या वाढली. दररोज 10वी म्हणजे दरवर्षी 10वी पास होणाऱ्यांची संख्या वाढते, ग्रॅज्युएट होणाऱ्यांची संख्या वाढते. त्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. आणि मग या नोकऱ्या कोणाला मिळतात तर ज्यांचा ऍप्टिट्यूड चांगला आहे त्या तीच माणसं योग्य प्रकारे नोकरी करू शकतात, असा एक सर्वे अगदी सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. ज्यांचा ऍप्टिट्यूड चांगला तो योग्य प्रकारे नोकरी करू शकतो. मग ऍप्टिट्यूड म्हटल्यानंतर त्यामध्ये काय काय भाग येतो तर मॅथमॅटिक्स आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, टेस्ट ऑफ रिजनिंग आहे. हा सिलेबसचा भाग येताना मी सांगतो. मग एक परीक्षा घेतली जाईल, जे सगळेच पास झालेले शालेय जीवनामध्ये ज्यांनी 10वी पास केलेले, 12वी पास केलेले, 15वी पास केलेले, त्या प्रत्येकाची कॅटेगरी ठरवली. 15वी पास झालेला आहे मग तो ऑफिसरची परीक्षा देऊ शकतो, क्लार्कची पण देऊ शकतो, आणखी वरती IAS पण बनू शकतो. मग प्रत्येकाचा नंतरचा सिलेबस फिक्स केला. 10वी पर्यंत तर सगळ्याला सारखा सिलेबस आहे. 10वीच्या नंतर कोण आर्ट्सला जातो, कोण कॉमर्स, कोणी पॉलिटेक्निकला जातो. पण जिथपर्यंत तुमचा सिलेबस सारखा आहे तो 10वी पर्यंतचा सिलेबस, तिथपर्यंत तुमची एक टेस्ट घेतली जाते. ही सगळी टेस्ट असते, ते ठराविक अभ्यासक्रमावर आधारित तुमचं जनरल नॉलेज किती आहे, तुमचं अवेअरनेस, आजूबाजूचा पेपर वाचनातून तुम्हाला किती माहिती आहे हे बघितलं जातं. या परीक्षेतून तपासलं जातं. तर या नोकऱ्या कुठल्या कुठल्या आहेत तर आपण येऊया ते म्हणजे लिपिक टंकलकांच्या जागा निघाल्या. आणि 10वी बेसवर ज्या वेगवेगळ्या किंवा 12वी बेसवर ज्या वेगवेगळ्या संधी असतात त्यावर पण बोलूया. तसंच ग्रॅज्युएशनच्या नंतर येणाऱ्या सगळ्या संधी याच्यावर आपण बोलूया. ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यात पहिली संधी आणि सगळ्यात उच्च पदाची म्हणजे UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस. यातून तुम्ही IAS होऊ शकता, IPS होऊ शकता. आता सध्या आपण 2-3 दिवस जर पेपर वाचन करत असाल तर UPSCचा सिलेबस चेंज झालेला आहे. त्याच्यावर बराच वादंग असतो, बरेच प्रश्न आहेत. त्यातला मी महत्त्वाचा घटक इथे आहे, मी गव्हर्नमेंटच्या IASच्या ट्रेनिंग सेंटरवर आहे. गव्हर्नमेंटच्या IASचं ट्रेनिंग असं ऐकलंय का शब्द तुम्ही? त्याला नाव आहे SIAC, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. इथे कुठे लिहिलंय का बाबा? दुसऱ्या लेखामध्ये पाठीमागे माझं डेजिग्नेशन लिहिलेलं आहे. SIAC नावाची संस्था आहे गव्हर्नमेंटची. एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत जास्तीत जास्त महाराष्ट्रातील मुलं IAS व्हावी म्हणून ट्रेनिंग दिलं जातं. तिथे मी प्राध्यापक म्हणून काम करतो. त्या UPSCतून तुम्ही IAS मे किंवा जून मध्ये एक्झाम होते. यावर्षी सुद्धा मे मध्येच एक्झाम होणार आहे. एक आठवडा फक्त पुढे ढकललेली. मे फायनल रिझल्ट डिक्लेअर होतो. अशी ही परीक्षा. याच्या बदललेल्या सिलेबसवर आपण येऊया. पण नंतर जरा मी MPSC जो आज आपला क्लरिकल विषय आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. तर MPSCतून आपल्याला काय काय पदवी मिळू शकतात किंवा पदवी म्हणण्यापेक्षा मी पदवी हा शब्द याच्यासाठी वापरतोय. यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने UPSC MPSC नावाचे पदवी, जसं BA होतं, BCom होतो, तसा UPSC झाला. UPSC झाला म्हणजे त्याला नोकरी नाही मिळाली, पण त्यांनी पदवीचं नाव ठेवलेलं आहे. तुमच्यापैकी कोण यशवंतराव चव्हाण विद्यापीठात बसलेलं आहे किंवा काय माहिती आहे वगैरे ऐकून माहिती आहे ना? यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, त्यामधून ह्या पदवी परीक्षा आहे, माहिती असेल ना? तर ती परीक्षा पास झाली, डिग्री मिळाली म्हणजे त्याला सरकारी नोकरी मिळाली असं होत नाही.
ह्या परीक्षा आहेत, या परीक्षा तुम्ही तुमच्या मेरिटवर पास व्हायला लागतात. हे साधारणतः जर 200 जागा असतील तर पहिल्या 200 लोकांनाच, पहिल्या म्हणजे मेरिटवर येणाऱ्या 200 लोकांनाच नोकरीची संधी मिळते. त्यातल्या 4-5 लोकांनी नाही सांगितलं तर वेटिंग लिस्ट ठेवावी, असं बऱ्याच राज्यकर्ते किंवा राजकीय पुढारी नेते मंडळींचा आग्रह आहे. याच्यामध्ये MPSC ला सांगण्यात आलेलं आहे. ह्या कुठल्या कुठल्या संधी येतात MPSC? एक क्लास 1 आणि क्लास 2 होत आहेत. म्हणजेच डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, DYSP, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, अशी क्लास 1 आणि क्लास 2 ची पोस्ट मिळवता येते. ग्रॅज्युएशन हा क्रायटेरिया आहे. तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन असला तरी त्या परीक्षेला बसता येते. डेप्युटी कलेक्टर होता येतं, DYSP होता येतं. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्हाला कुठेच काही पूर्णपणे शाळेमध्ये आपण 10वी 12वीला लिहितो ना सगळं तसं लिहायची गरज नाही. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्यातल्या 4 पर्यायापैकी पर्याय निवडायचा आणि तुम्हाला निवडलं जातं. क्लास 1 आणि क्लास 2 ही परिस्थिती पण अशीच आहे. ही परीक्षा यावेळेला ऐकून माहिती असेल तुम्हाला 7 एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. मग मुख्य परीक्षा आणि मग इंटरव्ह्यू. दुसरा पार्टकडे बोलूया. PSI, STI, असिस्टंट. तिन्ही परीक्षा पूर्वी एकत्र होत होत्या. ज्याला PSI व्हायचं तर PSI कडे जायचं, फॉर्म मध्ये नमूद करायचं. ज्यांना सेल टॅक्स मध्ये जायचं त्यांनी तिथे नमूद करायचं. ज्यांनी असिस्टंटला जायचं त्यांनी यायचं. मी स्वतः विक्रीकर खात्यामध्ये सर्व्हिसला होतो. 2006 ला मी पूर्णपणे राजीनामा देऊन या क्षेत्रात आलेलो आहे. मी युनिव्हर्सिटीत सांगितलं सुरुवातीला की मी व्हिजिटिंग लेक्चरर आहे आणि मी स्वतः विक्रीकर खात्यामध्ये 92 च्या बॅचचा आहे. या PSI होता येतं, STI होता येतं, असिस्टंट होता येतं. या तिन्ही परीक्षा परत ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे फक्त तुम्ही टिक मार्क करायचे अशी परीक्षा. याच्या सिलेबसवर आपण नंतर येऊया. पण आता महत्त्वाचे जे जाहिरात निघालेली आहे ती म्हणजे क्लर्क. 10वी पास कुठलाही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. ज्याचं टायपिंगचं सर्टिफिकेट इंग्रजी 40 आणि मराठीचं 30 आहे तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. तुम्ही क्लार्क म्हणून जरी लागला डिपार्टमेंट मध्ये, सेल टॅक्स मध्ये घेऊया, क्लार्क म्हणून जरी लागला तरी 100% असिस्टंट कमिशनर तुम्ही होऊ शकता. प्रमोशन एक 7 वर्षाची एक्झाम आहे, त्याला 7 इयर एक्झाम म्हणतात. तुम्ही ती पास झालात तर लवकर सेल टॅक्स इन्स्पेक्टरला आणि ऑफिसर लवकर होऊ शकता. आणि त्यामुळे असिस्टंट कमिशनरचा कार तुम्हाला जास्त वेळ उपभोगता येईल रिटायर्ड होण्याच्या आधी. समजूया तुम्हाला मंत्रालयात मिळालं, पाटबंधारे विभाग, नगर विकास, नगर रचना अशा कुठल्या तरी डिपार्टमेंटला मिळालं तर क्लार्कच होतो, क्लार्क टायपिस्ट. त्याचं पुढचं प्रमोशन असतं असिस्टंट. असिस्टंट होता येईल तुम्हाला. त्याची सुद्धा 7 इयर एक्झाम असते. 7 इयरची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही लवकर व्हाल, अन्यथा तुम्ही प्रमोशन मिळाल आणि तुम्ही अंडर सेक्रेटरी पर्यंत पोहोचू शकता. तुम्ही क्लार्क म्हणून जरी लागला तरी तुम्ही 100% असिस्टंट कमिशनर होऊ शकता. फक्त विचार करा, आपल्या नावापुढे असिस्टंट कमिशनर सांगणं ही सुद्धा काही छोटी गोष्ट नाही. म्हणजे सांगणार मी असिस्टंट कमिशनर, जे काय पुढे नाव आहे ते बोलताना कसं वाटेल सांगता येऊ शकतं. तुम्ही क्लार्क म्हणून जरी लागला तरी या अशा संधी असतात. क्लिअर? आता ह्या मध्ये जो सिलेबस असतो तो सगळ्यांना इथे आम्ही याच्यामध्ये दिलेला आहे. तरी पण आपण जरा चर्चा करूया. पण नोकरीच्या ज्या ज्या संधी आहेत त्या मी पहिल्यांदा सांगतो आणि मग फोकस आपण ह्या परीक्षांचा अर्ज 10-12 तारखेपर्यंत भरायचा आहे, त्याच्यावर आपण जरा बोलूया. पण या UPSC आणि MPSC बद्दल तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आणि मी परत ह्या सेक्टरकडे येणार नाहीये. तुम्हाला काय प्रश्न मनात असतील तर विचारा. पेपर पॅटर्न म्हणजे साधारणतः त्याचा क्लास आमचा वर्ष क्लर्कचा आम्ही सांगतो, पण जर बाकीचं सांगायचं झाला तर त्याचा क्लासच वर्षभर चालतो. म्हणजे किती मोठा अभ्यासक्रम आहे लक्षात आलं. किती पोस्ट निघतात आणि किती जण सिलेक्ट होतात. नॉट
हे फिक्स नाही किती पोस्ट दरवर्षी निघतात त्याचं काहीच तारतम्य नाही. शासनाला वाटलं की या डिपार्टमेंटमध्ये 50 जागा भरायच्या, शासन 50 जागांसाठी ऍप्लिकेशन कधी वाटलं 70 जागा भरायच्या, 70 जागांसाठी ऍप्लिकेशन मागवू शकतात लोकांकडे. आणि मग जेवढे बसतील त्यांच्यामधून पहिले 70 जेवढे पाहिजे असतील तेवढे पहिले तेवढ्या लोकांना सिलेक्ट केलं. क्लिअर? तुम्हाला सीईटी एमएस सीईटी वगैरे ज्या अशा एक्झाम आहेत त्या टाईपची एक्झाम, 200 मार्काची परीक्षा. 200 मध्ये जर पहिले मला 70 लोक पाहिजे, समजा पहिला 180 वाला आहे, मग 179 178 असं करत शेवटचा जो 70 पर्यंत, मला पहिले जे 70 घ्यायचे तो कुठपर्यंत क्लोज होतो तिथपर्यंत सगळे. त्याच्यानंतर समजा 160 वाला तिथे क्लोज झालं, 70 मिळाले, ज्याला 159 आहे, ज्याला 158 आहे, ते काही ढळ अशातला भाग नाही, पण त्यांचा नंबर लागणार नाही. कळलं? म्हणजे त्यांचा 0 मार्काच्या सारखीच स्थिती आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवणे हाच त्याच्यावरचा उद्देश आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन. या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात त्यातली एक पहिली परीक्षा आपण घेऊया, CGLE नाव आहे त्याचं, कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. तुमच्यापैकी कोणी फॉर्म भरलाय का? कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलचा भरलाय? ह्याच्यातून काय होता येतं ते बघू. इन्स्पेक्टर इन इन्कम टॅक्स, कस्टम, एक्साइज किंवा सब इन्स्पेक्टर इन CBI. त्याशिवाय तुम्ही पोस्ट मध्ये इन्स्पेक्टर होऊ शकता. त्याचं नाव काय? परीक्षेचं नाव आहे फिक्स, CGLE कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. अशीच एक एक्झाम होते त्याचं नाव आहे CPO सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन. यातून तुम्ही सेंट्रल मध्येच लागणार पण पोलीस डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन ते कुठले आहेत तर इन्स्पेक्टर इन CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ऐकलं असेल CRPF, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, SSB सशस्त्र सीमा बल, ITBSF इंडो तिबेटन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. या ठिकाणी तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. ग्रॅज्युएट असणारे ऍप्लिकेशन करू शकतात. दरवर्षी फॉर्म निघतात. या वर्षीचा सुद्धा फॉर्म निघालेला आहे. या वर्षी परीक्षा 7 एप्रिलला होणार आहे. कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल, कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल या वर्षीची 7 तारखेला होणार. काय काय होता येतं, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट मध्ये जाता येतं, मी मध्ये मध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहे म्हणून तुम्ही फक्त वाचून ठेवा, लिहिलं तरी चालेल. सांगा जरा कुठल्या डिपार्टमेंट मध्ये जाता येतं. लिहिलेलं आहे डिपार्टमेंट, तुम्ही संवाद साधावा म्हणून विचारलाय प्रश्न. ती पोस्ट इन्स्पेक्टर ही पोस्ट आहे कुठल्या डिपार्टमेंट मध्ये, कस्टम आणि एक्साइज आणि CBI अजून इन्कम टॅक्स. बरं इन्कम टॅक्स म्हणजे काय मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही आता बोलता कसे. इन्कम टॅक्स म्हणजे काय ऐका, सांगू नका परत मी विचारणार. हा सगळा समतोल किमान जे कोण कमवतो त्या भारत देशामध्ये किंवा इथे त्यांचा एक थोडासा भाग तिथे जावा. तुम्ही फक्त इथे भारतात राहता एवढं सगळं करता म्हणून तुम्हाला मिळतो ना पैसे, तर तुम्ही एक टॅक्सच्या स्वरूपात जो म्हणजे आपल्याला पूल बांधायचे, ते बांधायचे, रस्ते बनवायचे, तर पैसे कुठून आणायचे, म्हणून हे असा एक इन्कम सोर्स व्हावा म्हणून ज्यांचे ठराविक इन्कमच्या वर इन्कम आहे त्यांनी टॅक्स भरावा, हा मागचा त्याचा उद्देश. सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स पेअर इंडिया मधल्या कुठल्या राज्यामध्ये असतील? महाराष्ट्र. महाराष्ट्रात कसे काय, कोण एक दोन नावं सांगू शकता? मी नावं घेतलेली सोडतो. सगळ्यात जास्त आसामला नसतील नाही, मग कुठे असतात इन्कम टॅक्स पेअर सगळ्यात जास्त? महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्रात काय आहे, मुंबई आहे, तिथे आज आपण जमलेलं. एक्साइज म्हणजे काय? एक्साइज म्हणजे काय? जकात एक वेगळा जकात आहे. जकात म्हणजे महानगरपालिकेचा पण जकात असतो. जर तुम्ही ठाण्यातून एखादी वस्तू
मुंबईत आणत असाल तर तिथे जकात नाका आहे. हा शहरांमधला पण जकात असतो, एक्साईज असतो, त्याला म्हणतात सीमा शुल्क. तो राज्यांमधला जो सीमा असतो ती पार करताना जर तुम्ही ठराविक माल नेत असाल तर तुम्हाला त्या वस्तूंवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. दॅट इज कॉल्ड ड्युटी, एक्साईज ड्युटी किंवा कस्टम ड्युटी. कस्टम म्हणजे जेव्हा फॉरेन वरून एखादी वस्तू आणली जाते तेव्हा ही दोन राज्यांमधली, म्हणजे एक वस्तू आपल्याकडे महाराष्ट्र राज्यात एका राज्यातून भरपूर मोठ्या प्रमाणावर आणली जाते, गोव्यातून एक वस्तू भरपूर मोठ्या प्रमाणावर मुंबईत आणली जाते ना. सगळ्यात जास्त कस्टम कस्टम ड्युटी भरणारे कुठल्या राज्यात असते? साधी महाराष्ट्रात, म्हणजे मुंबईत. एअरपोर्ट कुठे आहे? मुंबईत. फॉरेन मधनं जे लोक येणार ते पहिले मुंबईत उतरतात. टॅक्स पेयर्स कुठे आहेत? कस्टम भरणारे पण सुद्धा मुंबईत. इन्कम टॅक्स सगळ्यात जास्त मुंबईत आणि एक्साईज सुद्धा सगळ्यात जास्त, म्हणून त्याचे सगळ्यात जास्त ऑफिसेस सुद्धा महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्र मुंबईत. आणि म्हणून सगळ्यात जास्त पोस्ट सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना. आणि म्हणूनच मला हा शब्द इतक्या वेळा वापरावा लागतोय की तो एक संदर्भ आहे त्याचा. इतर राज्यातली लोक सुद्धा लिहून देताना की आम्हाला केअर ऑफ ऍड्रेस देतात आणि इथून परीक्षेला बसतात, कारण सगळ्यात जास्त पोस्ट कुठे? त्यामुळे आम्ही इथे एवढा वेळ अभ्यास करतो. आमच्याकडे पोस्ट किती पोस्ट फरक असतो ते सांगतो. स्टाफ सिलेक्शन कमिशन मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही साईटवर जाऊन बघा. खास त्यांनी 2009, 10, 11, 12 या 4 वर्षांमध्ये जी भरती केलेली आहे त्याचे आकडे तुम्हाला दिसतील. 2009 ला 5384 जागा भरल्या, 2010 ला 12000 आणि 2011 ला 17000, 2012 84,000 जागा भरल्या आणि 1 लाखापेक्षा जास्त जागा 2013 मध्ये भरणार आहेत. तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या साईटवर जाऊन बघा. फक्त माझ्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. किती कारण माहितच नव्हते आम्हाला एवढ्या जागा, असा एक प्रश्न येऊ शकतो. यावर्षी सुद्धा परीक्षा आहे आणि मी सांगितलं किती जागा निघणार आहे? 1 लाखापेक्षा जास्त असं तिथल्या डायरेक्टरचं म्हणणं आहे. रघुपती म्हणून डायरेक्टर आहे, त्याने मेसेज दिलेला आहे की मी जास्तीत जास्त रिक्रुटमेंट करणार आहे, 1 लाखापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सगळे आकडेवारी दिली आहे, कसा ग्राफ वाढत गेलाय, कशी मी रिक्रुटमेंट करत गेलोय, कशा जास्तीत जास्त पोस्ट वाढवत लोकांना संधी दिलेली आहे, रोजगारातली महाराष्ट्रातल्या लोकांना आणि देशातल्या लोकांना कशी संधी दिलेली आहे. तर साधारणतः 100 जागा जर स्टाफ सिलेक्शन मधून निघाल्या पूर्ण देशामध्ये, समजूया 100 निघत नाही का, 100 निघाले तर एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला 35 जागा असतात. एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा असतात? 35. परिस्थिती काय होती? उरले किती राज्य? 27 राज्य. 100 मधल्या जागा किती उरल्या? 65. प्रश्न विचारता तुम्ही बिंदास उत्तर द्या, चुकले ते चालते. पण साधारणतः एका राज्याला उरलेल्या यापैकी साधारणपणे एका राज्याच्या वाट्याला किती जागा येतात? 2 किंवा 3. आणि महाराष्ट्राला एकट्या जर हा आकडा 1000 असेल तर, हा आकडा 10,000 असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला किती असणार? 3500. आणि इतर राज्यांच्या पूर्ण 27 राज्यांना असणार 6500. म्हणजे साधारणतः प्रत्येक राज्याच्या वाट्याला 200-300 जागा आणि एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला 3500 जागा. तरी आपण फॉर्म भरतो. म्हणून हा सगळा सेमिनारचा कटाक की किमान फॉर्म भरा. आता याच्यानंतरची स्टोरी हे मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही साईटवर जा, सगळं ऑनलाईन आहे आजकाल. मी साईटवर गेला की दुनियाभरची सगळी माहिती मिळते. नाहीच ना मिळाली तर आपल्याकडे एक हत्यार आहे, RTI माहिती आहे तुम्हाला, राईट टू इन्फॉर्मेशन. हे ऑफिस स्टाफ सिलेक्शनचं चर्चगेटला इन्कम टॅक्स ऑफिसच्या बाजूला आहे. साईटवर गेलात की तुम्हाला ऍड्रेस मिळेल महाराष्ट्रात, जाऊन आला तिथे जायचं, एक RTI टाकायचं, ह्या वर्षी किती जागा भरल्या गेल्या, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. बरोबर. एकदम धक्कादायक गोष्ट उघड झाली त्यातली मी तुम्हाला सांगतो. जेवढ्या जागा निघतात त्यातल्या किती टक्के साधारणतः महाराष्ट्राच्या वाट्याला? 35%.
समजूया कितीतरी जागा, एक ठराविक जागा निघाल्या, त्यातल्या 35% जागा म्हणजे 100 जागा महाराष्ट्राच्या वाट्याला. 35% म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या. त्यातल्या 20च जागा महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतात. तुम्ही जाऊन बघा, लिस्ट मागा आणि मग मला सांगा. म्हणजे एकूण जागा निघाले ठराविक काहीतरी, त्याच्या 35% म्हणजे 100 समजूया. त्या 100 पैकी 20च जागा महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतात. त्याचं कारण असं आहे, तितके विद्यार्थी महाराष्ट्रातले पास होत नाहीत, तितके अर्ज जात नाहीत महाराष्ट्रातून. मग त्यांना इतर राज्यांवर अवलंबून राहावं लागतं. मग आपण तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये जा, एक्साइज मध्ये जा, कस्टम मध्ये जा, महाराष्ट्रात मध्ये इतर राज्यातले लोक काय आहेत, तर त्याचं कारण असं ते लोक परीक्षा देतात. परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करून येतात आणि मग ह्या परीक्षेत पास होऊन या नोकऱ्या मिळवतात. 20 जागा महाराष्ट्रातली लोक, 80 जागा इतर राज्यातून त्यांना बोलवावे लागतात. बरं, ते असं विचार करणार का 20च जागा आहेत, यावर्षी महाराष्ट्रातले लोक पास झाले नाहीत, 80 जागा पुढच्या वर्षी आपण ही लोक बसतील तेव्हा बोलूया, चालेल? म्हणजे मी प्रातिनिधिक बोलतोय 100. हे जर 10,000 असतील तर 2,000 महाराष्ट्रातली लोक आणि 8,000. मग ते आपण सांगू या वर्षी मी परीक्षेला बसलो नाही, कृपया करून एक जागा पुढच्या वर्षी भरा. नाही करता येणार. ही परिस्थिती आहे. लोक अर्ज करत नाहीत, फॉर्म भरत नाहीत. फॉर्म भरला तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करत नाही. 10वीला गेला तेवढा पण अभ्यास करत नाही. चला अशीच काहीतरी परीक्षा द्यायची म्हणून देतात आणि मग सगळ्या सिस्टीमला नाव ठेवत बसतात. काय बरोबर नसते परीक्षा, काय सगळा भ्रष्टाचार झाला. आपला नंबर लागला नाही, आपण अभ्यास केला नाही तर सांगत नाही. या परीक्षेला नाव ठेवायला सुरुवात करतो. आपण आपला आजचा बोलण्याचा विषय नाही, पण मी जस्ट सांगतो. आपण जरा पुढच्या याच्याकडे वळूया. CGLE, CPO, CMLE. आता तुम्ही मला फुल फॉर्म सांगू शकाल का? पहिला फुल फॉर्म सांगितलाय, त्यामुळे तुम्हाला हा सांगता येईल. कंबाईंड मॅट्रिक लेवल एक्झाम. एम दिसतोय ना, ग्रॅज्युएट कडून एम, कंबाईंड मॅट्रिक लेवल एक्झाम. मग ह्याला शिक्षण किती लागेल? तुमच्यापैकी किती लोकांनी आतापर्यंत हा फॉर्म भरलाय मॅट्रिक लेवलचा? याच्यातून क्लास होत आहे.